सरिता कौशिक। 0 आवरच्या या आठवड्यातील पहिल्या आणि आतापर्यंतच्या 49व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत। राज्याच्या राजकारणात दसऱ्या मेळाव्याला वेगळं महत्त्व आहे, त्यामुळे आज आपण पाहणार आहोत राज्यातील विविध राजकीय दसरा मेळाव्यांची तयारी कशी सुरू आहे। शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत बोलण्यासाठी विशेष अतिथी आपल्या सोबत असणार आहेत। शिवसेनेला आणि राज्यातील राजकारणाला जवळून आतून बाहेरून ओळखणारे ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर। आपला दुसरा विषय असणार आहे राज्यातील ड्रग्सचा वाढता बाजार। कालच गुजरात पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर मधील कारखान्यावर छापा टाकत 300 कोटींचं ड्रग्स जप्त केलंय। सुरुवात अर्थातच उद्याच्या दसरा मेळाव्याच्या बातमीला। राज्याच्या राजकारणात दसऱ्या मेळाव्याला वेगळं महत्त्व आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पार्कावर दसऱ्याला भाषण देण्याची प्रथा सुरू केली। राज्यभरातील शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी गर्दी करू लागले। बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंनी ती प्रथा कायम ठेवली। गेल्या वर्षी शिवसेना फुटल्यानंतर शिंदे गटानेही वेगळा दसरा मेळावा भरवायला सुरुवात केली आणि आम्हीच बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवतोय अशी भूमिका घेतली। यावेळी एकनाथ शिंदेंकडे अधिकृत शिवसेना पक्ष आणि पक्षाचं अधिकृत धनुष्यबाण हे चिन्ह आहे, त्यामुळे हे दोन्ही नेते काय बोलतात याकडे लक्ष असेल। तिकडे बीडमध्ये सावरगाव घाटला भगवान भक्तिगडावर पंकजा मुंडे मनातील बोलणार का, पुढील दिशा ठरवणार का, याकडे सगळ्या गोपीनाथ मुंडे समर्थकांचे आणि पंकजा मुंडेंच्या विरोधकांचेही लक्ष असणार आहे। याच दसरा मेळाव्यावरून आम्ही विचारला होता आजचा आपला पहिला प्रश्न। तो प्रश्न बघायला आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला प्रश्न होता, उद्या कुणाच्या दसरा मेळाव्यातील भाषणाची जास्त उत्सुकता आहे? आम्ही 3 पर्याय तुम्हाला दिले होते, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे की पंकजा मुंडे। विजयदशमी आणि मैदान याचे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर अनन्यसाधारण महत्त्व आहे। रेशीमबाग मैदान म्हटलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयदशमीचा उत्सव आला। दीक्षाभूमी या नावातच जागेचं महत्त्व आलं आणि तसेच शिवाजी पार्क म्हणजेच शिवसेना आणि दसरा। पण शिवसेनेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा ज्यांच्याकडे धनुष्यबाण नाही ते शिवाजी पार्कावर दसरा मेळावा घेणार आणि ज्यांच्याकडे शिवसेनेचे अधिकृत चिन्ह आणि नाव आहे ते मात्र मैदानाच्या शोधात पहिले शिवाजी पार्कचा अर्ज करून मग क्रॉस मैदानावर येत त्यानंतर शेवटी आझाद मैदानावर स्थिरावले। कोणी मैदान मारले ह्यातच महाराष्ट्राच्या राजकारणाचे अनेक रंग येऊन गेले। दोन्ही मैदानावर कशी तयारी सुरू आहे पाहूयात। शिवाजी पार्क पुन्हा एकदा सज्ज झालंय शिवसेनेच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्यासाठी। तर दुसरीकडे भरगच्च खुर्च्या, एसी शामियाना आणि भव्य सभामंडप, मोठमोठ्या एलईडींचं आझाद मैदानही सज्ज झालंय, तेही शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठीच। दोन मेळावे कसे हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे, मात्र त्यासाठीची तयारी कशी सुरू आहे? सुरुवातीला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील मेळाव्यासाठी शिवाजी पार्कात कशी तयारी सुरू आहे ते आपण पाहूया। एक पक्ष एक विचार एक मैदान म्हणत शिवतीर्थावर शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा होत आहे आणि त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। इथे जर आपण बघितलं तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य स्टेज तयार करण्यात आलेला आहे। 60x24चं हे व्यासपीठ आहे, त्यासोबतच 60x14ची एक भव्य LED स्क्रीन सुद्धा या स्टेजवर लावण्यात आलेली आहे। सोबतच संपूर्ण जर आपण मैदान बघितलं तर भगवमय करण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे। त्यासाठीच इथे भगवे शिवसेनेचे झेंडे सुद्धा कार्यकर्त्यांकडून लावण्यात येत आहेत आणि समोर संपूर्ण शिवाजी पार्क परिसरात 60,000 खुर्च्या राज्यभरातून येणाऱ्या शिवसैनिकांसाठी टाकण्यात येतील। तो गद्दारांचा मेळावा आहे, हा विचारांचा मेळावा खरा इथं आहे। हा शिवतीर्थ हेच बाळासाहेबांचं खरं तीर्थ हेच आमचं श्रद्धास्थान आहे। आमचं मंदिर म्हणजे शिवतीर्थ आहे
आणि एकदा देव जिथं बसवल्यानंतर मंदिर असे वारंवार बदललं जात नसतं. ठाकरेंनी आपल्या मेळाव्यात फक्त मुंबईतूनच नाही तर राज्यातून शिवसैनिकांना पोहोचण्याचं आवाहन केलं. त्यासाठी राज्यातील संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुखांसह विभाग प्रमुखांना विशेष जबाबदारी दिली. ठाकरे गटानंही सोशल मीडियात विशेष टीजर आणि गाणं प्रदर्शित करत दैवत आपलं ठाकरे अशा शब्दांमधून शिवसैनिकांना भावनिक साथ घातली. तिकडे बाळासाहेबांच्या विचारासाठी वेगळे झालो असं म्हणत शिंदेंनी पक्षावर ताबा मिळवला आणि आता पक्षाचं चिन्ह नाव मिळाल्यानंतर त्याचा पहिलाच आणि बंडखोरीनंतरचा दुसरा दसरा मेळावा असणार आहे. त्यासाठी त्यांनी मैदान निवडलंय, आझाद मैदान. आझाद मैदान निवडण्याचं मुख्य कारण म्हणजे हे BMC मुख्यालय समोरचं मैदान आहे आणि तसंच मंच इथं उभारला गेला आहे, जेणेकरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथून मिशन BMC आणि महानगरपालिका निवडणुकींसाठी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये ऊर्जा भरू शकतील. इतकंच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मंचावरून BMCमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून केलेल्या घोटाळ्यांची एक नवीन लिस्ट या मंचावर जनतेसमोर ठेवू शकतील आणि याच मंचावरून मोठे आरोप, मोठे गौप्यस्फोट आणि मोठी पोलखोल शिवसेना उद्धव ठाकरे गटाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करण्याच्या तयारीत असल्याचंही बोललं जात आहे. असं असलं तरी शिवसेना, दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क हे नातं ऐतिहासिक आहे आणि त्यालाही तितकंच राजकीय महत्व आहे. आणि याच वारशावर हक्क सांगत एकनाथ शिंदेंनी बंडखोरीनं दसरा मेळावा आयोजित केला आणि पक्ष निवडणूक चिन्हावरून सुरू झालेला संघर्ष शिवाजी पार्कावरील मेळाव्यावर पोहोचला. 2 महिने राज्यात दसरा मेळाव्यावरून तुफान राजकारण रंगलं. अखेर कोर्टानं शिवाजी पार्कवरच्या मेळाव्यासाठी ठाकरेंना परवानगी दिली आणि शिंदेंचा मेळावा BKC मैदानावर शिफ्ट केला. पण तेव्हा शिंदेंना चिन्ह आणि पक्ष मिळायचं होतं. ते मिळूनही हा संघर्ष यंदा दिसला नाही. त्यालाही मोठं राजकीय महत्व आहे. गणेश ठाकूरसह 0 वर ABP माझा, मुंबई. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जशी शिवसैनिकांना तशी संघ स्वयंसेवकांना संघाच्या दसरा मेळाव्याची आणि सरसंघचालकांच्या भाषणाची आतुरता असते आणि तसाच उत्साह भगवान बाबांच्या गावी भरणाऱ्या दसरा मेळाव्याबाबत पंकजा गोपीनाथ मुंडे समर्थकांमध्ये असतो. खरं तर गोपीनाथ मुंडे असताना त्यांनी भगवान गडावर दसरा मेळाव्याला संबोधन करणं सुरू केलं. ते गेल्यावर गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडेंना विरोध करत दसरा मेळाव्याच्या भाषणाची प्रथा थांबवली. त्यानंतर गेली 6-7 वर्ष पंकजा समर्थक सावरगाव घाट इथे दसरा मेळाव्याला गर्दी करत असतात. या विषयावर आम्ही विचारलेल्या प्रश्नाला तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, उद्या कुणाच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणाची जास्त उत्सुकता आहे? आपले 3 पर्याय होते, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि पंकजा मुंडे. श्याम ठाणेदार यांचा X वरून प्रतिक्रिया आहे, बाळासाहेब गेल्यापासून दसरा मेळाव्याची उत्सुकताही गेली. X वरून M जोशी, कुणाच्याही नाही, एकमेकांना टोमणे कुरघोड्या करण्यापेक्षा काही चांगले काम केले तर बरं होईल. YouTube वरून गोरखनाथ अरगडे, शुकशुकाट राहणार, गर्दी कोणाचीच राहणार नाही. YouTube वरून बालाजी घुगे, पंकजाताई आणि उद्धव साहेब. फेसबुक वरून सागर ननावरे, दसरा मेळाव्यातून सर्वच राजकीय पक्षांनी विचारांचं सोनं लुटावं, उगाच शक्ती प्रदर्शन करून एकमेकांची उणीधुणी काढू नये. बाळासाहेब ठाकरे असतानापासून शिवसेना आणि दसरा मेळाव्याचं, शिवसेना आणि सामान्य शिवसैनिकांचं जे नातं आहे ते जवळून अनुभवलं आहे ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी. त्यात होत गेलेला बदलही आपल्या रोखठोक बोलण्यातून, प्रदीर्घ अनुभवातून, अगदी छोट्या मोठ्या जुन्या नव्या संदर्भासह ते आपला प्रतिपक्ष मांडत असतात. देशातील, महाराष्ट्रातील राजकीय कोडी सोप्या पद्धतीनं उलगडून सांगत असतात. भाऊंच्या सटीक विश्लेषणाचे अनेक चाहते महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे भाऊंची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. आज स्वतः भाऊ तोरसेकर आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून दसरा मेळावा आणि राज्यातील राजकारणातील बारकावे जाणून घेऊयात.
भाऊ नमस्कार, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. खरं तर नमस्कार. हा पहिला दसरा मेळावा आहे शिवसेनेसाठी फाळणीनंतर, मात्र चिन्ह मिळाल्यानंतर. असं असताना शिवसेनेचं चिन्ह मिळाल्यावर, शिवसेना नाव मिळाल्यावर एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थावर आपला मेळावा घ्यायचा नाही असं ठरवलं. काय नक्की तुम्ही याचं कसं विश्लेषण करता? नाही, फाटाफूट झाल्यानंतर हा दुसरा मेळावा आहे आणि चिन्ह उद्धव ठाकरेंनी गमावलं आणि एकनाथ शिंदेने मिळवलं. त्यानंतरचे दोघांचे हे पहिले मेळावे आहेत. नाही तर गेल्या वर्षी दोघांचा जो वादावादी होती त्याच्यात चिन्ह ठरलेलं नव्हतं आणि निवडणूक आयोगाचा निकाल आलेला नव्हता. त्यामुळे आणि मला वाटतं कोर्टात पण प्रकरण गेलं होतं. त्यात कोर्टाने उद्धव ठाकरे यांना झुकतं माप दिलं आणि यावर्षी आता मग त्या वादात जायचं नाही. आणि ते बरोबर आहे असं मला वाटतं की तुम्ही दुसऱ्याला धडा शिकवण्यासाठी आपली एनर्जी किंवा आपली ऊर्जा किती वाया घालवायची ह्याचा प्रत्येकाने विचार करायचा असतो. नुसतं दुसऱ्याला धडा शिकवण्यासाठी राजकारण नसतं. राजकारणात आपल्याला काय मिळणार याचाही विचार करायला लागतो. मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की गेल्या 16 महिन्यामध्ये उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदेना धडा शिकवण्यात रमलेत, पण आपला पक्ष वाढवायचा कसा याचा त्यांच्यासकट त्यांच्या सगळ्या गोतावळ्यांना विसर पडलाय. दुसरी गोष्ट अशी की गेल्या जवळजवळ 4 वर्षाच्या राजकारणात सत्ता मिळवली, ठीक आहे, कुठल्या मार्गाने मिळवली तो वाद होऊ शकतो, पण मिळवलेली सत्ता सुद्धा उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या निकटवर्ती आहेत त्यांनी उपभोगली असं दिसलं नाही. प्रत्येक वेळेला दुसऱ्या कोणाला तरी धडा शिकवणं, सरळ करणं यातच 2.5 वर्ष निघून गेली आणि नंतर सत्ता पण गेली आणि पक्ष पण गेला अशी म्हणायची पाळी आणली. आणि त्यामुळे आज जेव्हा दसरा मेळावा होतोय परत उद्या, तर तेव्हा असं मला वाटतं की नव्याने आपण काहीतरी सुरुवात करावी. बाळासाहेबांचा मेळावा व्हायचा, त्याच्यामध्ये आता पुढल्या वर्षी आपण कशा रीतीने आणखीन पुढे जायचं या दृष्टीने बाळासाहेब एक भूमिका मांडायचे आणि ते म्हणायचे की लोक इथे शिवसैनिक सोनं लुटायला येतात, म्हणजे नवीन भूमिका घेऊन जातात, नवा विचार घेऊन जातात. तर ते होणार आहे की परत नुसतंच काहीतरी टोमणेबाजी आणि इकड तिकडची काहीतरी शाब्दिक गडबडी करून मेळावा संपणार आहे हे बघावं लागेल. भाऊ, एकंदरीत आपण इतक्या काळापासून बाळासाहेबांचे सुद्धा मेळावे बघत आलात आणि आता उद्धव ठाकरेंचं, म्हणजे ही फाळणी झाली त्याच्यानंतरचा भाग एक वेगळा आहे, पण एकंदरीतच 2 मेळाव्यांमधला फरक कसा होता, काय सांगाल तुम्ही? नाही, 2 मेळाव्यांमधला फरक आपण बघितला तर म्हणजे गेल्या वर्षीचं मी सांगू शकतो, आजचा आता उद्याचा मेळावा अजून व्हायचे आहेत दोघांचे, पण त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी अगदी एकनाथ शिंदेचा नातवाला नगरसेवक करायचं असं म्हटलं. ती घसरगुंडी असते, तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला जेव्हा पहिली गोष्ट काय असते की तुम्हाला स्वतःचा पक्ष वाढवणं, आणि बाळासाहेबांनी देखील एक ठराविक वेळ गेल्यानंतर भुजबळ असतील गेलेले किंवा अनेक जण शिवसेनेला सोडून गेले. अगदी मला आठवतं दादा परब किंवा आमचा सोमेश्वर गोखले हे 70च्या सुमाराला शिवसेना सोडून गेलेले नगरसेवक आहेत, पहिल्या वेळचे नगरसेवक. दादा परब होते नायगावचे किंवा गिरगावचे आमच्या सोमेश्वर गोखले होते, असे सोडून गेले. त्याच्याविषयी बाळासाहेबांनी कधी हे केलं नाही फारसं. हा तात्पुरता तो एक राग असतो तो व्यक्त केला, त्याच्यानंतर ते विसरून गेले त्यांना. आणि शिवसेनेचा पक्ष कुठपर्यंत घेऊन गेले, म्हणजे भुजबळ 92च्या डिसेंबरमध्ये शिवसेनेतून बाहेर, 91च्या डिसेंबरमध्ये शिवसेना सोडून गेले. त्यानंतर पुढल्या 5 वर्षात बाळासाहेबांनी शिवसेना सत्तेवर आणली होती थेट बहुमताने. किंवा मला आठवतं 1984 मध्ये ज्यावेळेला गिरणी संपाचा मोठा फटका शिवसेनेला बसला की शिवसेनेचा सगळ्यात मोठा बालेकिल्ला गिरणगाव होता. त्या गिरणगावामध्ये दत्ता सामंत निवडून आले आणि वामनराव महाडिक नुसते पडले नव्हते तर 3ऱ्या क्रमांकाला पडले होते. विधानसभेला सुद्धा एक छगन भुजबळ कसे बसे आले, पण बाकीचे सगळे शिवसेनेचे पराभूत झाले होते. पण त्यानंतर 3 महिन्यात आलेल्या महापालिका निवडणुकीत बाळासाहेबांनी जोर लावून अगदी महापालिकाच काबीज केली आणि तिथून आत्ता जी महाराष्ट्रात
पसरलेली शिवसेना आपण बघतो ती 85 नंतर पसरलेली आहे आणि आपल्यासाठी योग्य वेळ येईपर्यंत प्रतीक्षा करणं, घाई उतावळेपणा न करणं ही बाळासाहेबांची फार मोठी रणनीती होती आणि ती सातत्याने शिवसेनेला वाढवत घेऊन गेली. तर आज मी बघतो की तसं आज दबल्या पावलांनी एकनाथ शिंदे फार बोलत नाहीत, पण ते ज्या पद्धतीत आपण गेल्या जवळजवळ 1.25 वर्षामध्ये बघितलं की एक एक करत 36 नगरसेवक तिकडे गेलेत. आता उद्धव ठाकरेंना सहानुभूती असती तर त्यांनी एक विचार केला पाहिजे की येऊ कधीतरी निवडणुका होणार आहेत आणि त्यावेळेला हा नगरसेवक हा आपला सगळ्यात तळागाळातला आपला पाया आहे, तोच उखडला जातोय. त्याचा उद्धव ठाकरे विचार करताना सुद्धा दिसत नाहीत. पण असा एक एक माणूस गोळा करणं याकडे एकनाथ शिंदे बघतायत. याचा अर्थ मेळावे, वज्रमूठ असलं सगळं करण्यापेक्षा पक्ष वाढवण्याकडे एकनाथ शिंदे जर लक्ष देत असतील तर मला असं वाटतं की उद्धव ठाकरे फार मोठी चूक करतायत. भाऊ, एकंदरीत एक अशी चर्चा सातत्यानं होत असतं की लोकप्रतिनिधी जे आहेत ते एकनाथ शिंदेकडे आहे, मात्र जनतेची सहानुभूती ही उद्धव ठाकरेंकडे आहे, असंच आपण सातत्यानं ऐकतोय. तुमचं काय विश्लेषण आहे? मला असं वाटतं की मीडियाची प्रचंड सहानुभूती उद्धव ठाकरेंकडे आहे, पण दुर्दैवाने मतमोजणीत मीडियाची सहानुभूती मोजली जात नाही. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे, मी स्पष्टपणे सांगतो. याचं कारण लक्षात ठेवा, 2014 आणि 2019 या दोनही लोकसभांच्या निवडणुकांसाठी मी पुस्तक लिहिलं होतं आणि मोदी मेजॉरिटीत येणार, मोदी 300+ येणार हे मी 8-10 महिने ॲडव्हान्स सांगितलं होतं. त्यावेळेला सर्वे घेऊन सुद्धा मत लोकमानच्या विरुद्ध आहे असं सगळा मीडिया सांगत होता. भाऊला अनेकांनी खोळ्यात काढला होता. पण शेवटी सहानुभूतीची आणि एक साधं उदाहरण तुम्हाला देतो की सचिन तेंडुलकरला कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून सचिन तेंडुलकर किंवा तुमचा विराट कोहलीला हरवता येत नाही, मैदानात उतरावं लागेल. ही सहानुभूती आहे ना, ती मीडियामध्ये दिसते पण ती खाली दिसत नाही. ती दिसत असती खाली खरोखर असती तर हे गल्लीबोळातले नगरसेवक, माजी नगरसेवक एक एक करून उद्धव ठाकरेंना सोडून गेले नसते. ते खरोखर जनतेशी जोडलेले असतात आणि त्यांना कळतं की सहानुभूती कुठे आहे. आणि त्यामुळे सहानुभूती आहे या बातम्या आहेत. बातम्या 16 महिने रोज आमदार अपात्र होता ते आपण ऐकतो, पण अजून तर अपात्र झाले नाहीत ना. त्यामुळे कानावर पडणाऱ्या बातम्या यापेक्षा तुमची स्लोगन आहे उघडा डोळे बघा नीट, तर मी म्हणतो उघडा डोळे आणि बघा नीट, मग कळेल सहानुभूती नेमकी कुठे आहे. येणाऱ्या काळात लोकसभेच्या आणि निवडणुका एक मिनिट आणखीन एक सांगेन की ही सहानुभूती एकनाथ शिंदे नाही असं माझं बिलकुल मत नाही, पण ती सहानुभूती उद्धव ठाकरेंकडे आहे असं बोलताना आपण शिवसेनेला गेल्या 8 निवडणुका 7 निवडणुकामध्ये किती टक्के मतं होती, आता त्याच्यात स्प्लिट झाली असेल तर ती किती उरली याचाही विचार करावा लागतो. कारण शिवसेनेने आजपर्यंत 20% मतं पण मिळवलेली नाहीत आणि त्याच्यात स्प्लिट झालेली आहे, तर सहानुभूतीने 12% मतं त्यांना मिळतील असं आपण गृहीत धरलं तरी जितकं काही मीडियातून दाखवलं जातं तेवढं होणार नाही असं मला वाटतं. भाऊ, आपण आत्ताच सांगितलं त्यावरून एक अजून आपलं आकलन काय आहे? उद्धव ठाकरेंची बलस्थानं येणाऱ्या काळात लोकसभेच्या निवडणुकीसाठी काय आहेत आणि एकनाथ शिंदेंची बलस्थानं काय आहेत? कसं असेस करता तुम्ही दोघांना? नाही, आता इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपलं अजितदादा असोत किंवा एकनाथ शिंदे असोत यांनी पक्षाचा नेता म्हणून आजपर्यंत कुठल्याही निवडणुका लढवलेल्या नाहीत. उद्धव ठाकरे आणि तुमचे शरद पवार हे दोघेही पक्षाचे नेते म्हणून त्यांनी निवडणुका लढवल्यात आणि त्यामुळे आज घडीला बघितलं तर एकनाथ शिंदे किंवा अजितदादा यांचं हायकमांड दिल्लीत बसलेले अमित शहा आणि नरेंद्र मोदी आहेत. आणि इथे फरक पडतो की त्यांची स्ट्रॅटेजी सुद्धा ते लोक ठरवणार आहेत की जे सातत्याने ज्यांनी एक इलेक्शन मशीन उभं केलेलं आहे आणि याचं प्रतिबिंब आपल्याला नक्की मतदानामध्ये मिळेल. आज आपण जे बोलतोय ना उद्धव ठाकरेंच्या बाबतीत, हेच नेमकं चंद्राबाबूंविषयी 5 वर्ष मागे बोललं गेलं होतं. आज चंद्राबाबू कुठे आहेत बघा, मग तुम्हाला कळेल. हा फरक असतो. आपण जेव्हा बघतो ना ते
शेवटी काय असतं, सर्वेमध्ये सुद्धा आपण डोकी मोजतो, पण डोक्याच्या आत काय चालू आहे ते मोजलं जात नाही आणि तिथे सर्वे फसतात असं माझं मत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे मीडियाच्या फार आहारी गेले तसं मला वाटतं. मी मागे एक त्याच्यावर व्हिडिओ केला होता. आदित्य ठाकरेंना जर खरोखर शिवसेना वाढवायची असेल तर त्यांनी मीडिया आपल्याला शिव्या घालेल असं काहीतरी करावं. तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना म्हणता तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की बाळासाहेबांची शिवसेना ही कायम मीडियाच्या शिव्या खात आली आणि वाढत गेली. दुसरी गोष्ट, बाळासाहेबांची शिवसेना ही कोर्टात आरोपी म्हणून जात होती. आज उद्धव ठाकरेंची शिवसेना ही याचिकाकर्ते म्हणून जातात. हा मोठा फरक आहे, मोठा फरक आहे दोन शिवसेना. आणि मग त्याच्यातून तुम्हाला कळतं की की रिॲक्शन कुठून येते. रिॲक्शन तिथून येते जिथे लोक भोगत असतात आणि एक म्हणतात ना की टायनी मायनॉरिटी असते तिचा आवाज खूप मोठा येतो, पण व्हास्ट मेजॉरिटी ही सायलेंट असते. आणि आपण त्याकडे लक्ष न देता जो अंदाज बांधले आपले राजकारणातले ते चुकतात. मी आता 2024 साठी सुद्धा परत एकदा मोदींच्या संदर्भात पुस्तक लिहितोय आणि म्हणजे लोकांची मागणी आहे की तुमचे 2 अंदाज बरोबर आले, तुम्ही परत पुस्तकला. मी पुस्तक लिहितोय आणि येणाऱ्या सगळ्या सर्वे जे आहेत त्याच्यावरून मी बोळा फिरवणार आहे. म्हणजे तुमचं काय आताच सांगून द्या, कारण 10 महिने आधी तुम्ही गेल्या खेपेला सांगितलं होतं. तर आज तुमचं काय प्रेडिक्शन आहे निकालाला घेऊन? माझं प्रेडिक्शन मोदी 350 ते 350 जागा लोकसभेच्या जिंकणार असं प्रेडिक्शन आहे. आणि हे आत्ताचं पण नाही, 2 महिने पूर्वीच आहे. मी एका जाहीर कार्यक्रमात कोल्हापूरला सांगितलं होतं आणि मी त्याचं लॉजिक पण सांगितलंय. लॉजिक ॲज सिम्पल ॲज दॅट. मोदींनी आजच 250 जागा जिंकल्यात, हे माझं लॉजिक आहे. मी आता ते पुस्तकातून मांडणार आहे, आता सगळं सांगत नाही. आणि दुसरी गोष्ट की निवडणूक माझ्या मते लोकसभेसाठी साधारण 320 जागांसाठी होणार आहे. आणि निवडणूक याचा अर्थ जिथे 2 कॅन्डिडेट टक्कर देऊन लढतात त्या. कारण लास्ट टाइम 2019च्या निवडणुका तुम्ही बघितल्या तर भाजपने 224 जागा ह्या 50% पेक्षा अधिक मतांनी जिंकल्या होत्या. याचा अर्थ तेव्हा सुद्धा इंडिया आघाडी असती तरीही त्या 224 जागा ह्या भाजपने जिंकल्या असत्या, कारण देवर 50+. त्यामुळे मी ते लॉजिकवर मांडतो, मी सर्वे वगैरे घेत नाही. पण जाऊन दे, हा विषय आपला दसऱ्याचा आहे, त्याच्यात मोदी घुसवायचं काय कारण नाही. नाही, हे जे 2 मेळावे होतात आहेत ते आता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीचे, म्हणजे शेवटचे मेळावे म्हणायला पाहिजे, या 2024च्या निवडणुकीच्या आधीचे. त्यामुळे ह्या मेळाव्यातून लोकसभेवर काही परिणाम होणार का? नाही, या मेळाव्याचा कुठल्याही बाजूने कशावरही परिणाम होत नाही. हा वार्षिक सोहळा असतो, यापूर्वीच्याही निवडणुकीत झाला नाही. आणि मला आठवतं त्याप्रमाणे दरवेळेला दसऱ्या मेळाव्या निवडणुका संपल्यावरच झालेले आहेत आणि विजयोत्सव म्हणून झालेले आहेत. त्याला विजयादशमीचा विजय महोत्सव असंच नाव देण्यात आलं होतं. आणि आत्ताच्या मेळाव्याला काय फार अर्थ राहिलेला नाही. जरांगे पाटील सुद्धा जर 2-2 लाखाच्या सभा घेत असतील तर असे मेळावे घेऊन काय होतं असं नाही. तुमचं ऑर्गनायझेशन, संघटना ही किती तळागाळापर्यंत जोडलेली आहे याच्यावर निवडणुकीचे निकाल अवलंबून असतात. आणि अलीकडच्या काळामध्ये साधारणतः 14 नंतर निवडणुका या इतक्या टेक्निकल सपोर्टवर, लॉजिस्टिकल सपोर्टवर लढवल्या जातात की तो लॉजिस्टिकल सपोर्ट तुमच्याकडे किती आहे बघावं लागतं. आणि तो नसेल तर देखावा उभा करून तो गेला. इंदिरा गांधींचा जमाना होता, तो आता राहिलेला नाही. आता इतकं. आणखीन एक तुम्हाला जाता जाता मुद्दा सांगतो की 2014 आणि 2019ची निवडणूक जेव्हा मोदींनी जिंकली तेव्हा त्यातलं सगळ्यात मोठं रहस्य आहे, त्याचा अजूनही अनालिसिस झालेला नाही. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर जे 1984 मध्ये मतदान झालं त्यापेक्षाही काय म्हणतात रेकॉर्ड ब्रेक मतदान 2014 मध्ये झालं.
आणि तो रेकॉर्ड होता तो 2019 मध्ये मोडला गेला. म्हणजे अधिकाधिक मतदान घडवून आणायचं आणि त्यातला अधिकाधिक हिस्सा आपल्याकडे आणायचा ही मोदींच्या किंवा अमित शहाच्या निवडणूक मशीनची सगळ्यात मोठी स्ट्रॅटेजी आहे आणि त्याचा विचार सुद्धा होत नाही. तिथे अपोजिशनचा पराभव होतो. पण सध्या ऑपोजिशन जे एक आलेलं आहे आणि इंडिया नावाची जी आघाडी तयार झालेली आहे त्याचा काही फायदा महाराष्ट्रात मिळेल का? मला तसं वाटत नाही. याचं कारण प्रशांत किशोर सारखा मोठा स्ट्रॅटेजिस्ट आहे. त्यानेच सांगितलं की जे तीन तास एकत्र बसून या नेत्यांना करता आलं असतं त्याच्यासाठी पाटणा, बंगलोर, मुंबई असे 3 महिने घालवले आणि ठरवलं काय ते एक नाव ठरवले, बाकी काही नाही. आता मुंबईत ठरवलं होतं काय की मुंबईत ठरवलं होतं की सप्टेंबर एंड पर्यंत प्रत्येक राज्यातलं जागा वाटप पूर्ण करायचं. आता ऑक्टोबर संपत आला, अजून जागा वाटप झाले का नाही. त्याच्यात अखिलेश यादवने जाहीर करून टाकलं की मला अशा आघाडीत राहायचं नाही. ममता बॅनर्जी बंगालमध्ये कोणाला जागा द्यायला तयार नाही. कमलनाथ भोपाळमध्ये मिटिंग पण घ्यायला तयार नाही. इथे आपण इंडिया अलायन्स म्हणजे नेमकं काय आहे त्याचं उत्तर आपल्याला मिळतं ना. त्यामुळे त्याचा प्रभाव किती पडेल एक लक्षात ठेवा. आघाडी जेव्हा होते, तुम्ही अलायन्स जेव्हा करता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची असते, तुम्ही मला काय देणार याच्यापेक्षा मी तुम्हाला काय देतो या बेसिसवर होतात. 2019ला नितीश कुमार बीजेपीत आला होता. बीजेपीने आपल्या 5 जागा जिंकलेल्या सुद्धा त्यांना दिल्या. इथे फरक लक्षात घ्यायला लागतो की ह्या आघाडीत आलेल्या प्रत्येकाला दुसऱ्याचा फायदा पाहिजे, पण माझा फायदा दुसऱ्याला देणार नाही या बेसिसवर जे एकत्र येतात ते एकत्र लढू शकत नाहीत. भाऊ, आपले खूप खूप धन्यवाद. आपण आपले विचार, आपला अनालिसिस एबीपी माझाशी 0 आवरवर शेअर केलं त्याबद्दल परत एकदा धन्यवाद. आणि यानंतर आपण थेट जाणार आहोत पोल सेंटरवर. 0 आवरमधील प्रश्नाला तुम्ही दिलेला कौल पाहूयात. आजचा आपला प्रश्न होता, उद्या कुणाच्या दसरा मेळाव्यातील भाषणाची जास्त उत्सुकता आहे? यूट्यूबवर एकूण 35,000 मतं आपल्याला पाहिली. 81% लोकांना उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची उत्सुकता आहे. 11% एकनाथ शिंदे तर 8% पंकजा मुंडे म्हटलंय. एक्सवर एकूण 4,000 मतं. %68 लोकांनी उद्धव ठाकरे म्हटलं, 18% लोकांनी एकनाथ शिंदे आणि 14% लोकांनी पंकजा मुंडे. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. %53 लोकांनी उद्धव ठाकरे, 33% एकनाथ शिंदे, 14% पंकजा मुंडे. मुंबईत शिवसेनेच्या मेळाव्याची चर्चा असते. बीडमध्ये पंकजा मुंडेंची, तशीच नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्याची चर्चा असते. सकाळी सकाळी सरसंघचालक मोहन भागवत कोणता विचार देतात याकडे स्वयंसेवकांचं लक्ष असतं. 2014 साली मोदी सरकार सत्तेत येण्यात संघशक्तीचं मोठं योगदान होतं असं अनेक जण मानतात. संघाच्या अजेंड्यावरील अनेक विषय मोदी सरकारनं गेल्या 9-9.5 वर्षात पूर्ण केलेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचं सरकार, मोदींचं सरकार दिल्लीत पुन्हा यावं यासाठी संघाचे प्रयत्न असतील. त्या दृष्टीनं सरसंघचालक काही हिडन किंवा सटल मेसेज देतात का याकडे भाजप कार्यकर्त्यांचंही लक्ष असेल. नागपुरात आणखी एक ठिकाण दसऱ्याला गर्दीनं फुलून जातं, ते म्हणजे दीक्षाभूमी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांसोबत 1956 साली दसऱ्याच्या दिवशीच हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या उत्साहाकडेही आपलं लक्ष असणार आहे. थोडक्यात उद्याचा दिवस नागपूर ते मुंबई व्हाया बीड प्रचंड उत्साहाचा असणार आहे. हिंदूंसाठी अत्यंत महत्त्वाच्या या सणाला राजकीय टच मिळाल्यानं राजकीय महत्त्व सुद्धा प्राप्त झालंय. या सगळ्या घडामोडी उद्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एबीपी माझाचे विशेष टीम ग्राउंड झिरोवर असणार आहे. ड्रग्स आणि ड्रग्स महाराष्ट्राला नक्की झालंय तरी काय?
कारण मुंबईनंतर पुणे आणि पुण्यानंतर नाशिक अशी ड्रग कारवाई होत आज ती थेट मराठवाड्याच्या राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचली आहे. थोडकं नव्हे तर तब्बल 300 कोटींचं ड्रग्सचं घबाड पोलिसांच्या हाती लागलंय. मात्र ही कारवाई महाराष्ट्र पोलिसांनी नव्हे तर चक्क गुजरात पोलिसांनी केल्यानं खळबळ उडाली आहे. संभाजीनगरच्या पोलिसांना या ड्रग्स कारखान्यांचा सुगावा कसा लागला नाही हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये तयार होऊन राज्यात आणि राज्याबाहेर ड्रग्सचा पुरवठा होत असल्याची माहिती अहमदाबाद पोलिसांनी मिळाली. त्यानंतर अहमदाबाद पोलीस आणि DRIचं पथक 20 ते 25 दिवसांपासून चक्क वेषांतर करून थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोपींवर नजर ठेवून होतं. अत्यंत गोपनीयपणे पैठण MIDC, वाळूज MIDCतील एकूण 3 कंपन्यांची रेकी त्यांनी केली आणि त्यांचा संशय पक्का झाल्यानंतर अहमदाबाद पोलीस आणि DRIनं जितेश हिनोरिया आणि संदीप कुमावतच्या मुसक्या आवळल्या. 20 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजेपासून शनिवारी पहाटे 5 पर्यंत ही कारवाई सुरू होती. मूळचा गुजरातचा आणि पेशानं केमिकल इंजिनियर असलेला हिनोरिया दरमहा 5 ते 10 किलो ड्रग्सची परराज्यात सुमारे 2 वर्षांपासून तस्करी करत होता. हिनोरिया ड्रग्सचा होलसेल पुरवठादार होता, तर पैठणच्या मुधलवाडीतल्या संदीप कुमावत जितेश त्याचा पार्टनर. या नशेच्या दुनियेतील व्यापाराचे दररोज नवनवे खुलासे होत आहेत. त्यावरूनच हा उद्योग वर्षानुवर्ष पोलीस, राजकीय पुढारी तसेच प्रशासनातील काहींच्या आश्रयाशिवाय चालू राहणे शक्यच नाही. यावरच आम्ही आजच्या भागात आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला होता. तो बघण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, ड्रग्स हब बनू लागलेल्या महाराष्ट्रात गुजरात पोलिसांची कारवाई. छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अकार्यक्षम झाले असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? परत एकदा तेच, एका शहरातील MIDCत केमिकल फॅक्टरी, पण फॅक्टरीत साधे केमिकल्स नाही तर बनत होते जीव घेणे व्यसन लावणारे ड्रग, ज्याची किंमत होती 300 कोटी रुपये. अनेक लोक तर या आकड्याचे स्वप्न सुद्धा बघायला दजावत नाही. पुणे, नाशिक नंतर आता ड्रग माफियाचा अजून एक मोठा अड्डा सापडलाय, छत्रपती संभाजीनगर. बघा ड्रग फॅक्टरीच्या पर्दाफाश कारवाईवर हा स्पेशल रिपोर्ट. कुत्ता गोली, मेफोड्रेन, चरस, गांजा, ब्राऊन शुगर ही महाराष्ट्राची ओळख बनत चालली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. त्याला कारण म्हणजे राज्यभर सुरू असलेल्या नशेचा बाजार. पुणे नाशिकमधील ड्रग्ज माफिया ललित पाटीलचं प्रकरण तापलेलं असताना आता थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये 300 कोटींपेक्षा अधिकचा अंमली पदार्थांचा साठा सापडलाय. आणि ही कारवाई शेजारचं राज्य असलेल्या गुजरात अहमदाबादच्या पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि महसूल गुप्तचर संचालनालयानं संयुक्तपणे केली. अहमदाबाद DRI विभागाला छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रग्ज तयार होत असल्याची माहिती मिळाली. शुक्रवारी 1:30 वाजता पुण्याच्या DRIचं पथक छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचलं. गोल्डवाडी भागात असलेल्या फ्लोरेन्झा व्हिलामध्ये घर क्रमांक 19 मध्ये त्यांनी छापा टाकला, जिथे जितेश कुमार राहत होता. त्याच्या घरातून 23 किलो ड्रग्स या ठिकाणी जप्त करण्यात आलं. हे कोकेन होतं. शिवाय 30 लाखाची रोकड देखील मिळाली. त्यानंतर कुमावत नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली. दोघांनाही या ठिकाणी DRIच्या छत्रपती संभाजीनगर विभागाच्या कार्यालयात आणण्यात आलं. त्यांची चौकशी देखील झाली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी सकाळी देखील चौकशी झाली. त्यानंतर रविवारी सकाळी 10 वाजता बाथरूमला जातो म्हणून जितेश कुमारनी आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला. या प्रकरणात जितेश कुमार, प्रेमजीबाई हिरोनिया आणि संदीप कुमावत या दोघांना अटक करण्यात आली. मास्टरमाइंड आरोपी जितेश कुमार हा चक्क फिजिक्सचा प्राध्यापक. या कारवाईत त्याच्या कांचनवाडीतल्या बंगल्यातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज हाती लागलं आणि सापडलेल्या ड्रग्जमध्ये अनेक प्रकार आहेत. जितेश कुमारच्या घरातून तब्बल 23 किलो कोकेन जप्त करण्यात आलं, ज्याची भारतीय बाजारात प्रति ग्रॅम किंमत ही 10,000 रुपये एवढी आहे. याशिवाय त्याच्या घराच्या तपासणीत 2 किलो 300 ग्रॅम मेफोड्रेनही हाती लागलं. या मेफोड्रेनचा प्रति ग्रॅम दर 3,000 रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय 30 लाखांची रोकडही पोलिसांनी जप्त केली.
याशिवाय पैठणच्या महालक्ष्मी इंडस्ट्रीतून 4.5 किलो मेफोड्रेन, 4 किलो 300 ग्रॅम केटामाइन आणि ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारा इतर 9.5 किलोचा केमिकलचा साठा देखील जप्त करण्यात आलाय। याशिवाय अहमदाबाद इथल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 23,000 लिटर रसायन देखील जप्त करण्यात आलंय, ज्याची किंमत साधारण 250 कोटी रुपये एवढी आहे। ज्या ड्रगची आज जगामध्ये चर्चा सुरू आहे आणि ड्रगचे काही वेगवेगळे रॅकेट आपल्या समोर येत आहेत, समाजामध्ये आपण पाहतो आहोत, तर ह्या सगळ्या प्रकारच्या ड्रगचं वैशिष्ट्य असं आहे की त्या सगळ्यामध्ये अल्कोलाइड्स आहे आणि हे अल्कोलाइड्स हे ॲक्च्युली कुठल्या तरी वनस्पतीच्या पानापासून किंवा वनस्पतीच्या कुठल्या तरी पार्ट्सपासून हे तयार केलं जायचं आणि म्हणून त्याचा वापर जो व्हायचा तो अतिशय प्रमाणात व्हायचा। परंतु आज आपण जो पाहतोय की त्याचं प्रमाण इतकं प्रचंड वाढलेलं आहे आणि कुठलीही गोष्ट ही अति प्रमाणात झाली की ती घातक असते, शरीराला ती सहन होऊ शकत नाही। या कंपनीत औषध निर्मितीच्या नावाखाली अंमली पदार्थाचा राज्यभरात आणि राज्याबाहेर पुरवठा होत असल्याची प्राथमिक माहिती आहे। आरोपी DRI कार्यालयात जितेश हिनोरी याला चौकशीसाठी नेलं असता त्यानं बाथरूममध्ये जाऊन काचेच्या तुकड्यानं आपला गळा चिरण्याचा प्रयत्न केला। त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हाही त्याच्यावर दाखल करण्यात आलाय। काही दिवसापूर्वी पुणे आणि गुजरातच्या DRI पथकाला छत्रपती संभाजीनगरमधील एका कारखान्यात मोठ्या प्रमाणावर कोकेन, केटामाइन आणि MD ड्रगचा साठा तयार होत असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार DRI पथकाने चौकशी केली असता त्यात सत्यता आढळून आली। त्यानंतर गुजरात आणि पुणे या DRI पथकानं संभाजीनगरात 25 दिवस तळ ठोकला आणि त्यानंतर कारवाई झाली आणि ज्यात कोट्यावधीचं ड्रग्ज पकडलं। देशभरातील झगमगाटातील शहरांच्या पब आणि रेव पार्ट्यांमध्ये ड्रग्ज घेऊन बेधुंद करणारं विष पैठण MIDCतील एका कोपऱ्यात असणाऱ्या श्री महालक्ष्मी इंडस्ट्रीजमध्ये तयार होतं, यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही। मात्र गुजरातचे पोलीस आणि DRIच्या अधिकाऱ्यांच्या कारवाईनंतर याचा पर्दाफाश झाला। असं असलं तरी गुजरात पोलिसांची ही कारवाई छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या कामगिरी आणि त्यांच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। छत्रपती संभाजीनगरहून कृष्णा केंडेसह 0 अवर ABP माझा। छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रग्ज सापडल्यानंतर वाळूज भागातील गीता केमिकल्स कंपनी DRIच्या पथकानं आज तपास केला। लगेच पालघर जिल्ह्यातील मोखाड्याच्या फार्म हाऊसमध्ये सुरू असलेल्या मेफेड्रोन ड्रग्ज कारखान्यावरही छापा टाकला। मीरा भाईंदर गुन्हे शाखेच्या या कारवाईत कोट्यावधीचं साहित्य जप्त करत वसईमधून सुद्धा आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत। या कारवाईबाबत इतकी गोपनीयता ठेवण्यात आली होती की त्याची स्थानिक पोलिसांनाही माहिती नव्हती। तर दुसरीकडे ड्रग्ज माफिया ललित पाटीलसह त्याच्या 4 साथीदारांच्या पोलीस कोठडीत 27 ऑक्टोबरपर्यंत अंधेरी कोर्टानं वाढ केली आहे। ललित पाटीलसह त्याचा भाऊ भूषण पाटील, अभिषेक बलकवडे आणि इतर आरोपींचा ताबा घेऊन त्यांची चौकशी करण्यासाठी पुणे पोलिसांनंतर नाशिक पोलिसांनी कोर्टात अर्ज सादर केलाय। याशिवाय ललित पाटीलच्या 2 मैत्रिणी प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम यांना पुणे विशेष कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। ड्रग्ज विरोधी कारवाईबाबत आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहूयात। जाऊया आपल्या मीडिया सेंटरला। आजचा आपला प्रश्न होता, ड्रग्ज हब बनू लागलेल्या महाराष्ट्रात गुजरात पोलिसांची कारवाई, छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अकार्यक्षम झाले असं वाटतं का? अजिंक्य पाटील एक्सवरून अकार्यक्षम होण्याचं कारण आमदार, खासदार, मंत्र्यांच्या संरक्षणासाठी त्यांना ठेवलं आहे, त्यांना कामच करू देत नाही, मनुष्यबळ नाही महाराष्ट्र पोलिसांकडे। एक्सवरून गौरव, सहमत नाही, गृह मंत्रालय अकार्यक्षम झालंय। यूट्यूबवरून हनुमंत सुतार, राजकारणाचा दबाव। यूट्यूबवरून श्रीकृष्ण नागरगोजे, ड्रग्जचा व्यवसाय पूर्णपणे गुजरातमधून चालतो, त्यांना हप्ता पोहोचला नसल्यामुळे महाराष्ट्रात येऊन कारवाई केली। इंस्टाग्रामवरून रवी पवार, महाराष्ट्र पोलीस सक्षम आहे, सध्या जो सरकारचा भोंगळ कारभार चालू आहे त्यामुळे ते अकार्यक्षम झालेत। आजचा आपला दुसरा विषय होता छत्रपती संभाजीनगरमधील गुजरात पोलिसांच्या कारवाईवरती। त्याच कारवाईच्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय कौल दिलाय तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला।
ड्रग्ज हब बनू लागलेल्या महाराष्ट्रात गुजरात पोलिसांची कारवाई. छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अकार्यक्षम झाले असं वाटतं का, हा आपला आजचा प्रश्न होता. युट्यूबवर एकूण 10,000 मतं आली. 89% लोकांनी होय म्हटलंय, 11% लोकांनी नाही. इंस्टाग्रामवर 4,000 मतं. चौऱ्याऐंशी 84% लोकांनी होय म्हटलंय, 16% नाही. एक्सवर 83% लोकांनी होय म्हटलंय, 17% लोकांनी नाही. फेसबुकवर 50-50% होय आणि नाही. दहशतवादाविरोधात जगाने जसं एकवटणं गरजेचं आहे, तसाच दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे अंमली पदार्थांचा बाजार. कारण ड्रग्सचा बाजार हा लहान मुलं मुली, तरुण तरुणी यांच्या भोवती फिरत असतो. ड्रग्सच्या आहारी जाऊन कित्येक पिढ्या बर्बाद झाल्याची उदाहरणं देश विदेशात आहेत. आता याला नार्को टेररिझमचं स्वरूप आलं आहे. हा प्रकार आतापर्यंत हायफाय सोसायटीज मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता सारख्या महानगरांपर्यंत मर्यादित आहे असं वाटत होतं. पण आता तो थेट आपल्या दाराशी येऊन ठेपला आहे. नाशिक, पुण्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमध्ये जर याचे कारखाने असतील तर हे किती खोलवर रुजतंय याच्या विचारानेही काळजी वाटते. आपले पोलीस, आपली NCB सारखी यंत्रणा, आपले सरकार याकडे जास्त गांभीर्यानं बघतील अशी आशा करूयात. या बातमीसोबत 0 आवरमध्ये इथेच थांबूयात. उद्या संध्याकाळी ठाकरे आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचं स्पेशल कव्हरेज ABP माझाचे 18 रिपोर्टर्स आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. ते आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे 0 आवरमध्ये आपली भेट बुधवारी 7:56 होईल. तोवर पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.